मिसेस बियर्ड आणि मिस्टर बियर्ड यांच्या आयुष्यात पण असं एक वादळ आलं होतं की ते त्या वादळाला प्रार्थनेने कसे सामोरे गेले. त्यांचा एक लेख मी वाचला. मिसेस बियर्ड असं म्हणतात की खन 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 फोन खणकत होता तब्बल 14 वेळेस, पण माझी काही हिंमत झाली नाही फोन उचलायची. का? कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं मूल एका दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. त्याला मेनिंजायटिस नावाचा आजार झालेला आहे. डोक्यात त्याचा ताप गेल्यामुळे त्याला ब्रेन ट्यूमर सुद्धा झालेला आहे आणि डॉक्टर हेच म्हणणार आहेत की तुमचं मूल दगावलं. त्यांची हिंमत होईना, पण कशी बशी हिंमत करून मिसेस बियर्डने 15वा कॉल उचलला आणि ज्याची भीती होती तेच झालं. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही तडक दवाखान्यात या. मिसेस बियर्ड आणि मिस्टर बियर्ड दोघेही तातडीने दवाखान्यात पोहोचले आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाची शक्यता वाचण्याची खूप कमी आहे, तर तुम्ही आता देवाला धावा करा. असं का होतं? आपल्यावरती जेव्हा अशी वेळ येते तेव्हा जेव्हा आपल्याकडचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हाच आपण देवाची धावा करतो. मिसेस बियर्डने सुद्धा हेच केलं. तिने त्यावेळेस एकच धावा केली, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व होऊ दे, माझ्या नाही. असं धावा करता करता तिचं आत्मबळ वाढत गेलं. तिच्यामध्ये असलेली नकारात्मक शक्तीची जागा सकारात्मक शक्तीने घेतली आणि खरोखर काही दिवसांनी या प्रार्थनेचा एवढा प्रभाव तिला जाणवायला लागला की डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं मूल आता धोक्याबाहेर आहे. आणि खरोखरच त्यांना असा अनुभव आला की मिसेस बियर्ड आणि मिस्टर बियर्ड यांचं हे दगावण्याची शक्यता असलेलं बाळ आता त्यांच्या खांद्यावर खेळू लागलं. खरंच किती ताकद असते प्रार्थनेमध्ये. अशाच दर्जेदार मराठी कंटेंटसाठी मला फॉलो करा.